सोलापूर महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकीय 26 आणि 27 वर स्थायी समिती, महापौर आणि सभागृह नेते यांच्यावर अंदाजपत्रकीय चर्चा चालू असताना भूमी मालमत्ता किंवा उपायुक्त लेंगरे यांच्याकडूनच हे पत्रक सभासदांना वाटण्यात आलं आणि ह्या पत्रकामधलं एक वैशिष्ट्य असं आहे की कुठलेही पत्रक देत असताना नगर सचिवाकडून ते पत्रक सभागृहामध्ये आलं पाहिजे होतं आणि ते प्रत्येक नगरसेवकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. ही एक कायदेशीर संकेत आहे, तसा मार्ग आहे. पण उपायुक्त लोकरे यांनी तसे कोणतेही संकेत न वापरता थेट हे सभागृहामध्ये हे पत्रक वाचले. हे पत्रक नेमकं कुठले आहे हे सांगतो तुम्हाला. विषय भांडवली मूल्यावर आधारित कराचे दर निश्चित करण्याबाबत. म्हणजे थोडक्यात काय, हे जर का समजून घ्यायचं असेल तर आपल्या सोबत भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक आहेत शिवानंद पाटील, हे आपण त्यांच्याशी सोबत चर्चा करू. नेमकं भांडवली मूल्यावर आधारित दर म्हणजे काय, हे कशा पद्धतीचं सूत्र आहे? बजेटच्या गेल्या 5 दिवसापासून जे सत्र चालू होती, तिसऱ्या दिवशी म्हणजे परवा दिवशी आम्हाला सभागृहामध्ये सभागृहामध्ये आम्ही बजेटची मीटिंग चालू असताना हे सर्व नगरसेवकांना माहितीस्वर भांडवली मूल्य कर दर प्रणाली बाबतीमध्ये माहिती वाचन करण्यासाठी दिल्यात आलेले. आम्ही वारंवार विचारलो महापौरांना आणि सभागृह नेत्यांना, हे आपण जे कागद दिलाय कशाचं होतं काय म्हणले. नाही, आपल्याला अभ्यास करण्यासाठी म्हणजे त्यांनी काही स्पष्ट उल्लेख असा केला नाही की कशा संदर्भात आहे आणि कशावर. त्यांनी काय म्हणले, हे आपल्याला अभ्यास करण्यासाठी देण्यात आलेलं आहे. त्या दिवशी आम्ही गडबडमध्ये त्याच्यावर गेलो नाही. काल परवा आम्ही जरा ह्याच्यावर आम्ही त्या पुढे नंतर येतो सर, पण मी प्रेक्षकांसाठी सांगतो की हे भांडवली दरमूल्य जे आहे ते कशा पद्धतीनं आखलं जातं आणि त्याचं सूत्र जे आहे ते सूत्र त्यांनी दिलं इथं. भांडवली मूल्य बरोबर चटई क्षेत्र गुणिले मुद्रांक शुल्क सिद्ध गणक दर म्हणजे रेडी रेकनर वापर प्रकार गुणांक इमारत बांधकाम प्रकार गुणांक आणि इमारत वय गुणांक. म्हणजे जर का तुम्ही थोडक्यात हे शास्त्रीय म्हणजे प्रशासकीय भाषेमध्ये आहे, थोडक्यात सांगायचं झालं तर जर का करामध्ये वाढ करायची असेल तर रेडी रेकनरच्या दरामध्ये ज्या पद्धतीनं त्या जागेचा इमारतीचा दर काढला जातो त्या दरामध्ये कर निश्चित करण्याचा ही पद्धत आहे. निश्चितपणे त्या पद्धतीने आपण वास्तविक पाहता सोलापूर शहरामध्ये विविध पेठ आहेत. त्याचे रेडी रेकनर दर प्रणाली वेगळे आहे. कमर्शियल एरियामध्ये जसं की नवी पेठचे रेडी रेकनर वेगळे, बाळ्यातलं रेडी रेकनर वेगळे, नीलमनगरचं रेडी रेकनर वेगळे, जुळ्या सोलापूर रेडी रेकनर वेगळे. याच्यामध्ये जमीन आसमानचा तफावत आहे. जर रेडी रेकनर मूल्यांना जर टॅक्स प्रणाली जर करत असेल, निश्चित हे जिजिया कर राहील, मोगलाई कर राहील. कारण ही कुठल्याही शहरवासियांना न परवडणारी कर प्रणाली आहे. याच्यावर आम्ही अभ्यास केला असताना आम्ही अनेक ज्येष्ठ नगरसेवकांना विचारलं, ह्याच्यावर अनेक लोकांची माहिती घेतली. ही दुपटीने कर प्रणाली ही बोजा घालण्याचा प्रयत्न आहे. वास्तविक पाहता पण ह्याच्यामध्ये ते म्हणतात की ते जर का सभागृहामध्ये ह्या पद्धतीचं जर का ठराव पारित झाला आणि प्रशासनाने जर का तो प्रशासनाने पाठवलेला ठराव मान्य झाला तर तो पुढील 5 वर्ष हे सूट दिले जातील. मग हे मान्य नाही का? सूट मिळतेच ना तुम्हाला. सूट काय आहे बघा, तात्पुरता सूट घेणार आहे. कारण मुळात ही दर प्रणाली दुपटीने जाणार आहे. सूट किती देणार आहे तुम्ही? 2%, 5% देणार. तुम्हाला असं म्हणायचं का की नळपेठमध्ये असलेल्या रेडी रेकनर दराप्रमाणे त्याच्यात अधिकची 2 वाढ करून ही निश्चित केली जाणार आहे आणि गावठाण भागाचा पद्धती रेडी रेकनर आहे त्याच्यामध्ये असंच काय आहे? 100% ह्याच प्रणाली आहे. कारण रेडी रेकनर दर मी मगाशी म्हणल्यासारखे प्रत्येक भागाचे वेगवेगळे दर प्रणाली आहेत. कमर्शियल वेगळे आहेत. आपण वास्तविक सोलापूर शहर हे वाड्या, वस्ती, चाळ ह्या निकषाने खाजगी झोपडपट्ट्या ह्या निकषाने सोलापूर आजतागत वाढत आलेला आहे. आपण जुन्या प्रणालीमध्ये जात असताना जुनी जे वास्तविक महानगरपालिकाला उत्पन्न वाढीव व्हायला पाहिजे. निश्चित ह्या मताचा नगरसेवक म्हणून मला देखील मान्य आहे. आपल्याला अनेक सोर्स आहेत उत्पन्न वाढीवर. आपण मागच्या पण मला यावर आणखी एक विचारायचं आहे की 1985 ला देखील हा अशा पद्धतीचा ठराव आला होता आणि त्या पत्रकामध्ये त्याचा उल्लेख आहे आणि 2010 मग ह्या म्हणजे ह्या 30-40 वर्षामधल्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी हा प्रस्ताव नाकारलेला असताना भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी का स्वीकारावं? वास्तविक मध्ये आपण बोललेलं खरं आहे. 2005-2010 मध्ये हे देखील वाढीव हे प्रस्ताव आलेला होता. त्यावेळेला काँग्रेस शासनाने याला नाकारलेली आहे. मग आपण का स्वीकारायचा आहे? आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी निवडून दिलेलं आहे. आपण सोलापूर जनतेच्या
अनेक चांगल्या योजनांमुळे आपल्याला भारतीय जनता पार्टीने आपण आज सत्तेवर आलेला आहे. किंवा ही दरवाढ प्रणाली आपल्या कुठल्याही भारतीय जनता पार्टी लादल्यावर लोकांना बोजा ठरणार नाही किंवा आर्थिक बोजा लोकांवर पडणार नाही याची दक्षता आपल्या काय पदाधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे. वास्तविक पाहता कर प्रणाली किंवा महानगरपालिका उत्पन्न वाढीवर म्हणजे निश्चित झालं पाहिजे. कुठल्याही नगरसेवकाला वाटतोय की जास्तीत जास्त महानगरपालिकेत उत्पन्न वाढ झाली पाहिजे. आपण पाहता रिव्हिजन देखील गेल्या 10 वर्षात झाली नाही आहे. रिव्हिजनच्या माध्यमातून आपण जर केली असती तर आपल्याला निश्चित उत्पन्नावर भर पडली असती. त्याप्रमाणे आपण गेल्या 5 वर्षात GI सिस्टीम प्रणालीमध्ये आपण ज्या 3 लाख प्रॉपर्टी आज सोलापूर शहरामध्ये आज अनेक वेळा खर्च तरतूद करण्यात आली. अनेक वेळा आपण 3 लाख प्रॉपर्टीज आज सोलापूरच्या महापालिकेच्या रजिस्टरमध्ये नोंद आहे. त्या जर GI प्रणाली जर राबवली असती तर निश्चित 5 लाखाहून अधिक प्रॉपर्टी सोलापूर महानगरपालिकेमध्ये मिळाल्या असत्या. आणि आपल्याला निश्चित परवाच या गेल्या 2 वर्षाखाली महाराष्ट्र शासनाने ज्या महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी एक आपल्याला बांधकाम क्षेत्रामध्ये काही गोष्टी आपण म्हणजे अट शिथिल कमी करून कमीत कमी कागदपत्र गुंठेवारीच्या ह्याच्यावर आपल्याला दिली असती. त्याच्यावर जर अंमलबजावणी प्रशासन जर केली असती तर अनेक उत्पन्न बाबी वाढवत. गुंठेवारीचा तुम्ही विचारताय मग प्रश्न विचारतो की गुंठेवारी हा विषय असा आहे की मागीलच्या तुमच्याच कार्यकाळामध्ये शिवशंकर हे एक आयुक्त होते. त्यावेळेस मला वाटतं सभागृह नेते तुम्हीच होतो. 5 कोटी रुपये दिले, यंत्रणा दिली, गुंठेवारी जमिनीची मोजणी करून ती मिळावी इतकं सगळी तरतूद केलेली असताना पुन्हा यंदाच्या अंदाजपत्रकामध्ये 4 कोटीची तरतूद केली जाते. म्हणजे प्रशासनाची पळवाट आहे का प्रशासनाने ही लपवलेली रक्कम आहे? ह्या गेल्या 3 वर्षामध्ये ज्या प्रशासन काळामध्ये ज्या काही ही खरी आहे. आपण उत्पन्न वाढीव पाहिजे होती म्हणून आमच्या कारकिर्दीमध्ये GI प्रणाली राबवावी म्हणून आपण 5 कोटी रुपये तरतूद केली. तदनंतर आम्हाला बैठकीमध्ये आम्ही वारंवार ते विषय विचारतो. आम्ही त्या आयुक्त साहेबांना उपायुक्त साहेबांना हे आपण मग राहिलेले पैसे गेले कुठे. मग त्यांनी म्हणते अजून आपण पैसे खर्ची पडले नाही. मोजणीच्या ऑफिसामध्ये 2 मशीन खरेदी केलेली आहे ते देखील पडून आहेत. याच्यावर 10% काम झालेलं आहे. 10% काम झालेलं आहे. याच्यावर मला उत्तर अशीच दिलेली आहे. फक्त सोरेगाव भागापुरताच ही GI प्रणाली राबवण्यात आलेली आहे. पाटील साहेब विषय म्हणजे की 5 कोटी रुपये जर का एखाद्या बँकेमध्ये राष्ट्रीयकृत ठेवलं असतो तर वर्षाला किती व्याज झाला असतो साहेब? अशा आपल्या अनेक उलगडा जर काढला गेलं तर आपल्याला खूप काही याच्यावर आज आम्ही 44 कलमावर प्रश्नावली केलं तर आम्हाला उत्तर मिळत नाही अजून. नाही पण नक्कीच पण ह्याच्यामध्ये पुन्हा अंदाजपत्रकामध्ये 4 कोटीची तरतूद केली जाते. ह्याचं कारण काय? उत्पन्न वाढीवर महापालिका प्रशासनाने जर एखादी गोष्टी सांगत असेल तर नगरसेवक म्हणून किंवा आपले सोलापूर महानगरपालिकेचा हित म्हणून जर आपण उत्पन्न वाढीवर जर मागच्याच पिरियडमध्ये जर केलं नसेल तर आपण ह्या वेळेस जर निदान चांगल्या पद्धतीने आपण मागच्या ज्या चुका वर मात करून आपण जर खाल्या GI प्रणालीला आपण म्हणजे कार्यान्वित तरतूद केली असेल तर आपण कर म्हणजे प्रॉपर्टीज वाढ होऊ द्या, लोकांच्या टॅक्सेशन होऊ द्या, वाढू होऊ द्या. आज सोलापूर शहरामध्ये 5 लाखाहून अधिक टॅक्सेशन खाली जर आली तर सोलापूरची उत्पन्न मोठी भर पडणार आहे. कारण आपण ड वर्गामध्ये आहे. अनेक लोक नगरसेवक म्हणतात आपण ड वर्गावर प्रगती केली पाहिजे, शहर वाढला पाहिजे, विकासही झाला पाहिजे, महानगरपालिकेची आर्थिक उन्नती वाढली पाहिजे. आपण सोलापूर महानगरपालिका शहरातील या 20 वर्षामध्ये इतक्या प्रॉपर्टीज ज्या राज्यातल्या कुठल्याही महानगरपालिकेकडे इतके प्रॉपर्टी नसेल इतकी मोठी प्रॉपर्टी सोलापूर महानगरपालिकेमध्ये प्रॉपर्टीज आहेत. त्याचा देखील आम्ही परवा पार्टी मिटिंगमध्ये आपण मूल्यांकन केलं काय प्रॉपर्टीजवर नाही म्हणले. त्यांनी मूल्यांकन काय केले पाहिजे? जे 400 प्रॉपर्टी सोलापूर शहरामध्ये जे आपल्या महापालिकेच्या अतिरिक्त आहेत त्याच्यावर आपण क्रमवारीपणे मूल्यांकन केले पाहिजे. त्याच्यावर काही गोष्टी कमर्शियल BOT तत्वावर काही योजना राबवून आर्थिक उत्पन्न त्याच्यावर देखील महानगरपालिका BOT म्हणताय म्हणून मी विचारतो की BOT वर असलेल्या काही बाळवेस मधले जे काही इमारती आहेत आणि उद्योजक हे लिक्विडेशन मध्ये गेल्याचं न्यायालयाकडून सांगण्यात आलंय. पण महानगरपालिकेच्या विधी विभागाकडून अद्यापपर्यंत त्या जमिनी इमारती ताब्यात घेतल्या गेलेल्या नाहीये. ते तसंच पडू नये. मोक्याची जागा आहे. रेडी रेकनर जर का बघितला तर त्याचा कोट्यावधी रुपये निघतो. मग इतकं सगळं असताना तुम्ही सोर्स सांगताय पण अशा गोष्टीकडे दुर्लक्ष का? हे सर्व काम प्रशासकीयच आहे हो साहेब. प्रशासनाने केली पाहिजे. गेल्या 10 वर्षात आपली इतके प्रॉपर्टीजवर अनेक ठिकाणी कब्जे झालेले आहेत. अनेक ठिकाणी महानगरपालिका देखील रेकॉर्डमध्ये नोंद नाही आहे त्या गोष्टी. ही खरी प्रशासनाची काम आहे. प्रशासनाने केली पाहिजे. या कर प्रणालीवर आम्ही बोलत असताना इतके उत्पन्नाचे सोर्स असताना या कर मूल्यांकनावर
भर न देता ह्या गोष्टीवर जर महानगरपालिकेने जर भर दिला तर निश्चित सोलापूर महानगरपालिकेच्या उत्पन्नावर भर पडेल. तुम्ही म्हणालात की राज्यामध्ये सर्वात मोठी जमीनदार असलेली म्हणजे एक महानगरपालिका म्हणजे सोलापूर महानगरपालिका. 348 एकूण जागा आहेत आणि बऱ्यापैकी त्यांनी भाडे तत्वावर घेतलेल्या आहे, नाम मात्र भाडेवर घेतलेलं आहे आणि करार संपलेला आहे. पुन्हा एकदा त्यांना नोटीस बजावून त्यांचा रेडी रेकनर प्रमाणे दर निश्चित करून ते उत्पन्न वाढीचं होऊ शकत नाही का? तो एक मोठा सोर्स आहे. व्हायला पाहिजे ना साहेब. अनेक ठिकाणी म्हणतो ना रिव्हिजन झाली नाही, काही करारपत्राची मुदत संपलेली आहे, त्याच्यावर भर दिला पाहिजे. अनेक करार अनेक कुठल्या गोष्टीचे काय करार जे असतात ना त्याची मुदत देखील संपलेली आहे. महापालिका प्रशासनाने त्याच्यावर अजून इम्प्लिमेंट केली नाही आहे. उदाहरण बोललं तर गाड्याच्या संदर्भामध्ये आपण सोलापूर महानगरपालिकेमध्ये जे अनेक गाड्यांचे मुदत संपून 5-5 वर्ष झालेले आहेत त्याच्यावर महानगरपालिकेने भर दिली पाहिजे, ह्याच्यावर उत्पन्नावर भर दिली पाहिजे. इतके सगळे सोर्सेस जर का उत्पन्न वाढीचे असतील तर मग तुम्ही जाहीरनाम्यामध्ये जाहीर केल्याप्रमाणे 100% शास्ती ही माफ झाली पाहिजे ही तुम्ही केलेली गोष्ट नाही जाहीरनाम्यातली. मग काय हरकत आहे 100% करायला? केली पाहिजे. 100% शास्ती जमात केली पाहिजे. उत्पन्नाच्या सोर्सवर महानगरपालिका प्रशासनावर आम्ही देखील भर दिली पाहिजे. शास्ती वसूल करून आपण हे लोकांना हानिकारक त्रास देण्याऐवजी सुविधावर उत्पन्नावर जर आपण महाप्रशासन जर काम करत असाल तर निश्चित स्वागतार्ह राहील. सोलापूर महानगरपालिकेच्या प्रशासनाकडून चुक्या पद्धतीने भांडवली मूल्यावर आधारित कर प्रणाली जर का मंजूर झाली तर तुमची भूमिका काय असेल? ही कर प्रणाली म्हणजे मुघलाईमध्ये जिजिया कर टॅक्स वसुली केल्यासारखी राहील. या कुठल्याही सोलापूर चाळमध्ये असलेल्या असू द्या, वस्त्यावरमध्ये असलेल्या असू द्या किंवा व्यापारीमध्ये असलेल्या असू द्या किंवा हातवाडमधल्या भागामध्ये असलेल्या नागरिकांना ही न परवडणारी कर मूल्यांकन प्रणाली आहे. निश्चित ही रद्द झाली पाहिजे ह्या मताचा मी आहे. वाढती बेरोजगारी, वाढती महागाई आणि सोलापूर महानगरपालिकेकडून नागरी सुविधा पुरवण्यासाठीची होत असलेली कचराई हे सगळं जर का बघितल्यानंतर तरी देखील सोलापूर महानगरपालिका प्रशासनाकडून भांडवली मूल्यावर आधारित कर प्रणाली लागू केली जात आहे. याला भाजपाचे पदाधिकारी हाणून पाडणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. ब्रेन न्यूज करता यासिन शेखसह मी नितीन पात्रे.